ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 22 मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरे, अंबिका नागेश गायकवाड व चैत्राली शिवराज गायकवाड यांच्या प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। गुरुवारी सायंकाळी लिंबियेवाडीतील एकमल्ले चौक येथे भीमज्योत तरुण मंडळाच्या वतीने आयोजित कॉर्नर सभेत गौतम फडतरे, सागर एक्कलमले, अभिजित फडतरे, राहुल एक्कलमले, बाबू फडतरे, संजय कांबळे, सचिन फडतरे व विराज जाधव यांची उपस्थिती होती। निधी तर आणायचा थोडाच, जी कामं सातत्याने आम्ही करत आलो, मी आणि माझ्या सहकारी नगरसेवक सातत्याने जे विकासाचं काम आम्ही करत आलो, महायुती सरकारच्या माध्यमातून, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून जिथे जिथे आम्ही विकासाचं काम करतोय, जिथे जिथे आम्ही रस्त्याचं काम करतोय, जिथे जिथे पिण्याच्या पाण्याचं काम करतोय, जिथे जिथे आम्ही आरोग्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय, त्या ठिकाणी तुमची काँग्रेसची पिल्लावडे येतात, सोशल मीडियामध्ये आम्ही केलेल्या कामाचे फोटो काढतात, व्हिडिओ काढतात आणि ते लोकांचं दिशाभूल करतात। तुम्ही कोणतं काम केलेलं आहे? लिंबेवाडी भागामध्ये कोणतं काम केलेलं आहे? आज या ठिकाणी आपण फडतरे काकांच्या या चौकामध्ये आहोत, इथं कोणत्याही विकासाची आपण तुम्ही भूमिका ठेवलेली आहे। या आदिशक्ती चौक पासून त्या संगोष्ठी परिसरापर्यंत कोणत्या विकासाचं काम केलेलं तुम्ही दाखवून द्यावं। त्या लिंबेवाडी परिसरामध्ये माझ्या टकारी समाज बांधवासाठी काय तुम्ही काम केलं ते सांगावं। सेटलमेंट भागासाठी तुम्ही कोणती विकासाची भूमिका घेतली आहे ते सांगायला पाहिजे। 1 नंबर झोपडपट्टी आहे, 2 नंबर झोपडपट्टी आहे, इराणा वस्ती आहे, लहान इराण वस्ती आहे, मोठी इराण वस्ती आहे, रामवाडी परिसर आहे। कुठलं विकासाचं विजन तुमच्या काँग्रेस पक्षाकडे आहे? लोकांचं केवळ आणि केवळ दिशाभूल करायचं, लोकांच्या कामाचं श्रेय लाटायचं, हे तुमचं काँग्रेसच्या पिलावड्यांचं काम आहे। तुमचं नेतृत्व 3 टर्म या ठिकाणी आमदार म्हणून काम केलं। आम्हा लोकांनी, आम्हा जनतेने तुम्हाला भरभरून आशीर्वाद मागच्या कालखंडामध्ये दिलेला होता। तुम्ही कोणतं विजन माझ्या सेटलमेंट भागासाठी केलंय, माझ्या लिंबेवाडी परिसरासाठी केलंय, माझ्या बौद्ध बांधवासाठी कोणतं विजन तुम्ही दिलेलं आहे? तुम्ही 2017 ते 2022 मध्ये सहकारी नगरसेवक नागेश असेल, किसन जाधव असेल, या नवख्या उमेदवाराला तुम्ही संधी दिला। नागेश यांच्या कामाचा अनुभव आणि मी सातत्याने सभागृहामध्ये माझी भागाची भूमिका मांडत असताना नगरसेवकाला वर्षाला 5 वर्षाला 1.5 कोटी रुपये मिळते, परंतु आमदारकीच्या बरोबरीचं 30 कोटी रुपयाचा निधी आपल्या भागाच्या विकासासाठी आणलेला हा कार्यक्रम। आता जे आहे 1,500 आहे, 1,500 मध्ये अजून भाऊ तुम्हाला 1000 रुपये घालणार आहे, 2,500 होईल, 3,000 होईल, पण भावाला तुम्ही भरभरून आशीर्वाद द्या। भाऊ भरभरून खुश झाला तर 100% तुम्हाला 2,500-3,000 रुपये देऊन टाकताय, बरोबर आहे बाबा? त्यामुळं खूप वेळ कमी आहे। येणाऱ्या 15 तारखेला 7:30 ते 5:30 वाजूस्तर आपलं पवित्र मतदान आपल्या बूथ केंद्रावर जाऊन पहिल्या मशीनवर जायचं, कमळ ओळखायचं। त्या मशीनवर दत्तात्रय नडगिरे या व्यक्तीची आमची उमेदवार आहे, सहकारी मित्र। दुसऱ्या मशीनवर नागेश यांची सौभाग्य होती, अंबिका ते गायकवाड आणि कमळ चिन्हावर आहे, त्या कमळला आपण बटन दाबायचं। तिसऱ्या मशीनवर चैत्राली शिवराज गायकवाड माझी सौभाग्य होती, या तिसऱ्या मशीनवर कमळ घेऊन त्यांनी थांबले आणि कमळला मत टाकलं। आणि आपले लोकप्रिय नगरसेवक त्यांचा 4था मशीन आहे, तुम्हाला दिशाभूल करील, 4था मत दुसऱ्याला घाला, 3रा मत दुसऱ्याला मारला, पहिला मत दुसऱ्याला। माझ्या मायता बहिणी, माझ्या मायबाप, तुम्ही चूक करू नका, 4थाही मत कमळलाच घालायचं। समाज बांधवासाठी काहीतरी करणं लागतं, त्याच्या पलीकडे गेलो आपण। सेटल त्या कैकाळी समाजासाठी, त्या बांधव समाजासाठी आपल्या भागातील मागच्या कालखंडापासून इथं दीपक काका सरपंच आहे, राजू दादा आहे, त्या चिन्हावरून बटन दाबायचं आहे। एकत्र येऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मागील 10 वर्षापासून त्याबद्दल माझ्याकडून आणि सगळ्या माझ्या उमेदवारांना सांगायचं एवढाच विषय, वेळ कमी आहे, गर्दी जास्त आहे, आपण एकत्र चालू
आपण सर्वजण जाणतात आपल्या सर्वांच्या परिचयाचे किस्सामध्ये बारकाईने लक्ष देतात. त्या प्रभाग 22 मध्ये